एखादा मोठा लेख काही वाक्यांमध्ये बसवायचा. खरंच हे एक मोठं आव्हान वाटतं, नाही का? पण विचार करा, जर ही फक्त जागा वाचवण्याची युक्ती नसेल तर? जर हे विचार अधिक स्पष्ट करण्याचं एक शक्तिशाली साधन असेल तर? आज आपण सारांश लेखनाच्या याच कलेमध्ये पारंगत होणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी सारांश लिहिताना येणाऱ्या अडचणींबद्दल बोलू, मग वाचन आणि लेखनाचं नातं काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला 4 खास नियम सांगणार आहे. मग चांगल्या सारांशाला अजून उत्कृष्ट कसं करायचं ते पाहू आणि सगळ्यात शेवटी एका सारांश लेखकासारखा विचार कसा करायचा हे शिकू. चला तर मग थेट पहिल्या भागाला सुरुवात करूया. सारांश लेखनाचा संघर्ष. म्हणजे हे इतकं अवघड का वाटतं आपल्याला? असं कधी झालंय का की आपण फक्त मूळ मजकूर लहान करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा जो खरा अर्थ आहे, त्याचा गाभा आहे, तो कुठेतरी हरवून बसलोय? आणि इथेच एक मोठा गैरसमज दडलेला आहे. आपल्याला काय वाटतं की सारांश लेखन म्हणजे फक्त शब्द कमी करणं, म्हणजे लहान करणं. पण तसं नाहीये. खरं तर ही एक रचना करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण मूळ मजकुरातून काहीतरी नवीन तयार करत असतो. चला याची एक व्यवस्थित व्याख्या बघूया. सारांश म्हणजे काय? तर एक असं संक्षिप्त विधान जे माहितीचं घणीकरण करतं आणि मूळ लेखनाचा गाभा किंवा सार दाखवतं. आता यातले घणीकरण आणि सार हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, तर आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. इथे आपण वाचन आणि लेखनाची सांगड घालणार आहोत. असं म्हणतात ना की ही दोन्ही कौशल्य म्हणजे एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. ते कसं ते पाहू. जरा या तक्त्याकडे बघा. यातून किती छान समजतंय की वाचन आणि लेखनाच्या प्रक्रिया किती समान आहेत. बघा, लिहिण्याआधी आणि वाचण्याआधी दोन्ही वेळेस आपण कल्पना गोळा करतो, बरोबर? मग लिहिताना आणि वाचताना आपण त्यात भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या गुंतून जातो. आणि सगळ्यात शेवटी काय, तर दोन्ही क्रिया पूर्ण झाल्यावर आपण त्याचं मूल्यांकन करतो. म्हणजे खरंच या दोन्ही प्रक्रिया जणू एकमेकांचा आरसाच आहेत. आणि हीच गोष्ट टियर्नी आणि पियर्सन यांनी एका वाक्यात खूप सुंदरपणे मांडली आहे. ते म्हणतात, वाचन आणि लेखन या दोन्हीही अर्थाची रचना करण्याच्या प्रक्रिया आहेत. याचा अर्थ काय? सोपं आहे. आपण जेव्हा वाचतो तेव्हाही आपण त्यातून एक अर्थ तयार करत असतो, आणि जेव्हा लिहितो तेव्हाही. चला तर मग आता मूळ मुद्द्यावर येऊया. सारांश लेखनाचे ते 4 गुप्त नियम कोणते आहेत ते पाहू. हे नियम म्हणजे जणू काही आपलं एक कॉग्निटिव्ह टूलकिटच आहे, म्हणजे विचार करण्याची हत्यारं. हे 4 नियम संशोधक ब्राउन आणि दे यांनी दिले आहेत. चला पटकन बघूया. पहिला आहे वगळणे, म्हणजे फालतू गोष्टी काढून टाका. दुसरा आहे सुपरऑर्डिनेशन किंवा सामान्यीकरण, म्हणजे अनेक गोष्टींसाठी एकच शब्द वापरा. तिसरा निवड, म्हणजे मुख्य वाक्य शोधा. आणि चौथा निर्मिती, म्हणजे स्वतः मुख्य कल्पना तयार करा. चला आता एक एक नियम सविस्तरपणे समजून घेऊया. तर पहिला नियम आणि सगळ्यात सोपा तो म्हणजे वगळणे. यात काय करायचंय, तर जे क्षुल्लक तपशील आहेत किंवा जी माहिती परत परत येतेय ती काढून टाकायची. म्हणजे बघा, काय ठेवायचं यापेक्षा काय काढायचं हे ठरवणं जास्त महत्वाचं आहे इथे. आता दुसरा नियम, याचं नाव आहे सुपरऑर्डिनेशन. जरा अवघड वाटतंय ना, पण सोप्या भाषेत याला सामान्यीकरण म्हणतात. माहितीला लहान करण्याचा हा एक खूपच प्रभावी मार्ग आहे. यात काय होतं की एका लांबलचक यादीऐवजी आपण फक्त एकच शब्द वापरतो जो त्या सगळ्यांना लागू होतो. एक उदाहरण बघूया. समजा एका वाक्यात लिहिलं आहे कुत्रे, मांजरं, माकडं आणि वाघ. तर या सगळ्यांऐवजी आपण फक्त एकच शब्द वापरू शकतो, प्राणी. बघा, झालं की नाही सोपं. तिसरा नियम आहे निवड, आणि हा तर खूपच कामाचा आहे. बऱ्याचदा काय होतं की लेखकाने आपलं काम सोपं केलेलं असतं. त्यांनी परिच्छेदाचा जो मुख्य विचार असतो तो आधीच एका वाक्यात दिलेला असतो, ज्याला आपण मुख्य वाक्य किंवा टॉपिक सेंटेन्स म्हणतो. आपल्याला फक्त ते शोधून काढायचंय, बस. आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, निर्मिती. कधीकधी परिच्छेदामध्ये असं तयार मुख्य वाक्य दिलेलं नसतं. मग काय करायचं? तेव्हा आपल्यालाच डिटेक्टिव्ह बनावं लागतं. म्हणजे जे काही तपशील दिले आहेत त्या सगळ्यांना एकत्र जोडून स्वतःची मुख्य कल्पना तयार करावी लागते. हे समोर दिसणारं मेन आयडिया व्हील तेच दाखवतंय की कसे वेगवेगळे तपशील एकत्र येऊन एक मध्यवर्ती कल्पना तयार करतात. बरं, तर हे 4 नियम म्हणजे सारांश लेखनाचा पाया पक्का झाला. पण आपल्याला फक्त चांगला सारांश नाही लिहायचा, उत्कृष्ट लिहायचा आहे. मग ते कसं करायचं? चला
त्यासाठी काही खास प्रो टिप्स बघूया. या काही पटकन वापरता येण्यासारख्या आणि खूप प्रभावी टिप्स आहेत. पहिली गोष्ट, अनावश्यक शब्दजोड्या काढून टाका. जसं रिटर्न बॅक म्हणायची गरज नाही, फक्त रिटर्न पुरेसा आहे. दुसरी गोष्ट, फेअरली गुड, व्हेरी नाईस अशी कमकुवत क्रियाविशेषणं टाळा. त्याने आपलं लेखन जास्त दमदार होतं. आता अजून काही प्रगत तंत्र बघू. एक म्हणजे अनेक शब्दांऐवजी एकच शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने स्वतः लिहिलेली जीवनकथा एवढं लांब लिहिण्याऐवजी सरळ आत्मचरित्र म्हणा. आणि दुसरं, 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी नाउन इन ॲपोजिशन वापरा. आता हे नाव ऐकून घाबरू नका. नेहा त्यांची मोठी मुलगी आहे आणि ती खूप हुशार आहे. हे वाक्य आपण नेहा त्यांची मोठी मुलगी खूप हुशार आहे असं लिहू शकतो. बघा किती संक्षिप्त आणि प्रभावी वाटतंय. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे समजून घ्या की सारांश लेखन हे फक्त एक लिखाणाचं कौशल्य नाहीये, तर ही विचार करण्याची एक पद्धत आहे. मग आपलं अंतिम ध्येय काय आहे? फक्त चांगला सारांश लिहिणं? नाही, अजिबात नाही. खरं ध्येय आहे मेटाकॉग्निशन मिळवणं. म्हणजे काय? तर आपल्या स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल जागरूक होणं. जेव्हा आपण सारांश लिहितो तेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारत असतो, या लेखातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? आणि हा एकच प्रश्न आपल्याला अधिक खोलवर विचार करायला भाग पाडतो. तर मग आज आपण सारांश लेखनाचे नियम आणि तंत्र पाहिली. ही सगळी साधनं आता आपल्याकडे आहेत. आता प्रश्न हा आहे की या नवीन दृष्टिकोनाचा वापर करून आपण आता काय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू?